मंडळी, विनोदाच्या गोड रसाळ फळांचा अर्क काढून तयार केलेल्या पेयाचा आस्वाद घेत हास्याची नशा अनुभवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, सासूरवास हा फक्त सुनेलाच होतो असं काही नाही. एका जावयाला होणाऱ्या सासूरवासाची गोष्ट तुमच्या समोर सादर करतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. आदि रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. तुम्ही या एखादा आता भंगली प्रॅक्टिस तू आली काय ग? माझी आई ग ती माझी कशी आहे काय? दमला ग जीव दमला गरमा केवढा कसं झालं प्रवास? कसला प्रवास? एक पण बस इथं यायला तयार नाही माहिती आहे. स्पेशल रिक्षा करून येला मी. मग बर जाऊया ना. ही मंडळी कसली जमवली आहे? मैफिल बसवली आहे काय? नाही, भजनाची प्रॅक्टिस आहे ना. पुढच्या महिन्यापासून कार्यक्रम सुरू होत आहेत ना. मंडळी नो, मी इथं बसले तर तुम्हाला चालाल ना? आई विचारते काय चालेल का म्हणून? आपलंच घर आहे, आपलंच कार्यक्रम. तेवढाच देवाचं नाव घेता येईल. बरं मंडळी, मी 4-5 महिने इथेच राहणार आहे. काय समजली? तुम्हाला काही साथ संगत लागली तर मला सांगा, मी चांगला गाता. 4 महिने आता आले सरची राहायला नको. आता 2 दिवस भाषा तोंडात बसायला जाईल. मग पुढचे 2 महिने शेटल व्हायला जातील आणि मग आला गरमा मे महिना, मरणाचे गरमा. केवढा गरमा वाढला. मग कुठं जाऊ गरमीत? मला जून जुलै केवढा पाऊस. पावसाचा काही नियम आहे? नंदीला पुराला मी वाहून गेला तर उगाच काय बोल नको. मी तुला कुठे पाठवणार नाही. ऑगस्ट मध्ये जायचं. अजय मग गणपती करूनच जा. दिवाळी करून मगच जाईल. फाराल बिराल संपू आरामात. मग जाता बाय कशाला? डिसेंबरचा बुड्डा होऊनच जागा नाही. बुड्डा म्हणजे आम्ही चालतो ना. भडकली बघा रेट. अरे इथं आम्ही चांगला भजन गाता वाय आणि कशी रडारड करता व्हायचे. तुमचं भजन राहू दे. भजन सासूला वाटेल तसं बोलताना भजन गाता. मनी नाही भाव आणि द्यावा मना पाव. मनी नाही भाव मला देवा मला पाव. मनी नाही भाव मनी द्यावा मला पाव. त्यांचा काय ऐकता वाय? 4-6 महिने राहणार आहे मी. किती महिने राहणार आहो? 4-6 महिने. हा राह अजय राह इकडे ये. तुझं काय जात आहे? काय गणपतीपर्यंत राहा. तुझं काही कमी होणार आहे? अरे आता 7-8 महिने राहणार म्हटल्यावर मला खर्च केवढा आहे? मग खायची गोष्ट काय मला सांगा. हे दत्तू चल तुझी दाढी विकून येऊया. नाही
अगं एक मांत्रिकाला ना असुराचा केस पाहिजे. हा एका केसाला तो 10 रुपये देतोय. इकून ये बस. मांजर तू काय अस्वल आहे काय काय हो बोलता तुम्ही? अरे त्यांना कुठं कळणार आहे तर अस्वलाचं केस आहेत का दत्तूचं केस आहेत ते? बोलता जावयानो एवढं सोन्यासारखं पोर आहे या. माझं बाय का आजे माझ्यासाठी काय आणलं? माहित आणला म्हणजे आणलं नाही काही. हे घे तुझ्यासाठी बघ काय आणला हे बघ शर्ट हे बघ हा? विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. तर हाय का नाही सांग का नाही शर्ट हा आजे फक्त शर्टच आणला, चड्डी नाही आणली. चड्डीची काय गरज आहे? शर्टाची लांबी बघ केवढी आहे चड्डी घातली काय नाही घातली काय कलर पण नाही तुला खर्च करायचा. आई तू मला काय नाही आणलं ना ग? ए तोंड पाडू नको इधर साडी आणली आहे घे. मला साडी आणली मग. अगं बाय म्हणजे किती सुंदर रंग आहे ग. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या गोपडीत माझ्या, या गोपडीत माझ्या, या गोपडीत. अरे बंद करा, बंद करा. साडी कशी छान आहे ना? सुंदर आहे मला लय आवडली बघ. साडी आणली वाय ना? हा मग गाडी आणायची ना फिरायला. जावयानो कळतात तुमचं तोंड मला कळतात. पिचलेलं तोंड पाडू नको. आणला तुमच्यासाठी पण आणला. बघितलं हा तुमच्यासाठी पण आणला वाय. नाहीतर नुसतं माझ्या आईला काय बाय बोलत राहता. भाऊजीनू तुम्हाला सांगते माझ्या आईला 5 जावई आहेत पण सगळ्यात जास्त माया यांच्यावर आहे. आई काय नाही ग? थोरली माया. थोरली माया बोलण्यापुरती आहे. बाकीच्या जावयाना गरम पाण्याची आंघोळ. माझी वेळ आली की मला बावडी दाखवतात. काय बोलताव काय मोरे? हा, मग तुम्ही आंघोळी करताव? तुम्हाला कडे आंघोळी करीत नाही म्हणजे साबण लावून आंघोळी करतो का नाही? आता मन निर्मल आहे का नाही? म्हणजे निर्मल मन असल्यामुळे साबणाची काय गरज आहे? नाही निर्मल मन काय करील साबण. 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 असा आहे जगला निर्मल मन. आई मी काय म्हणते ग तो आपला गिझर लावलाय तो काम करतोय ना? वैता करील नाही तर काय फुकटचा गावलाय. माझ्या बोनसच्या पैशात ना गिजर दिलाय का नाही? कशाला शिरा ताणता? हा घ्या. काय अगं हा शर्ट तू यांच्यासाठी आणलास काय? बाबांकडे पण असा शर्ट होता ना ग? त्यांचाच आहे ता. मला वाटलं तुझं पण नाही. त्यांना आता होत नाही ना. कपाटामध्ये पडून होता म्हणून मी घेऊन आला. ती चालली भांडेवाली या शर्टावर एक गडू देत होती. मी म्हणलं असं कसं नाही त्यापेक्षा आपल्या गडूला दिलं बरं. आपल्या जावयाला दिलं म्हणून घेऊन आला. बरं द्यायला होता त्याला धुवून तरी द्यायचा होता ना. जावया चांगला आहे धुल धुल रशी धुल. हा जावया नो हा फक्त शर्ट नाही आहे. मग काय आहे? हा फक्त शर्ट नाही आहे. काय अख्ख्या खानदानाची जबाबदारी मी तुमच्यावर दिलेली आहे. त्यात वेगळं काय सांगितलं माय? खानदानाची जबाबदारी किती वर्ष पिळतोय काय समजलं? त्याच्यापेक्षा ना माझा 13वा झाला. हा भाजी आमटी आणि शिरा करू. बाबा शिरा नको, बुंदीचं लाडू ठेवूया. बापाच्या 13व्याला नुकवा पाळा एकदा बोलून मोकळी हो. आला कापडाचा गोला त्याच्यावरती याचा डोळा. उगा आपलं
आपलं पोराला मारत जावयाचं ना स्वभाव बरोबर नाही आहे. नाही तर काय त्यो माझ्या मनात होतं ना तुझं लगीन त्या टायगर सराफ बरोबर लावायला पाहिजे. काय बोलती तो कुठं मी कुठं काय तुझं त्याच काय अगं आपल्या गावातला आहे त्यो टायगर सराफ. खालच्या वाडी सराफाची आली आहे ना त्या आली त्याचं सराफाचं दुकान आहे त्याच्या बापसाचं जाकी सराफाचं. बाय माझ्या मला माहीतच नाही. आई माझं त्याच्यावर लगीन झालं असतं तर माझं नाव काय झालं असतं ग? रसिका टायगर सराफ. आणि माझं नाव दत्तू टायगर सराफ. कसं वजनदार वाटतंय ना. दत्तू प्रभाकर मोरे. काय मजाच नाही अभिमानच वाटत नाही. आहे सराफाच्या घरात माझं लगीन झालं असतं सराफाच्या घराची मालकीन झाली असती. लाख 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 जास्त मुरडू नको. लाख 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 चालू नका. आणि बघ सरापा बरोबर लग्न करते. काय येतं त्याला नाचायला येता नाचायला तुमच्या काय येता नाचायला? शालूचा डान्स येतो काय त्याला? झाला तुमचा शालूचा नाच. काय झालं? 2 पावलं पुढं 2 पावलं माग पुढं काही येतच नाही. नाही तर काही पालना हल्लाच नाही. बोलू नको. अरे शालूच्या गाण्याला टॅलेंट लागतं. काय समजली माना शिकवतायत. धर्र ठेका धर्र. अगं शालू झोका दे गो मायना. शालू झोका दे गो मायना. मी नाही अंग ये माय टॅलेंट पिचाकलं. बापसाला उचलणं काढ. आता चमक नको काढायला. आहे एकदाची चांगली चमक काढ आयुष्यभराची. मी पाय आलू आहे ना. पाय आलू आहे. कृष्ण बुडाला काना बुडाला ना. कृष्ण बुडाला अरे ना 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 यशोदे. पाठ मोकळी झाली आणि काय रे भोजनी काय त्या काय म्हणतोस? लचक बोल गाणी कसली म्हणतो? हो पण त्या बाई तुमच्या पाठीवर उभा राहिला ना. कालिया मर्दनचा शीन उभा राहिला. अक्कल आहे तुम्हाला? भगवानची पारायची झाली. आत घेऊन जाऊ. काय झाली नाही तुम्ही मी नाही कुठं नेणार. आई तू बस ग, बस. आम्ही आला तोंड पिचाकलाय जाऊ. चाकला बोलू नको. तोंड उगा आपलं रागवू नको. रागव नको नको. काय ग? मी काय म्हणतो जावय बापू. काय झालं आता? काय भजनी मंडळी जमली काय भजी बिजी मागवा. त्याला भजी भजी तेलकट असते. त्यांचा आवाज बसला मग. हो पण चालेल थोडीशी दिली तर. आमचं कसं भजी न मंचुरियननी आवाज खुलतो. ए दत्तू बापसाच्या खिशात हात घाल आणि काढ. मार. 100ची नोट काढ आणि चाय बिस्कुट घेऊन ये जाय आणि भजी पण आणपल. आणि जातोच आहेस ना तर आईसाठी ना फरसाण पण घेऊन ये प्राजक्ता मार्ट मधनं. जाते आईला तोंडात टाकायला लागतं. पैसे तसं परत आण. तसं कसं भजन नको आणायला. असं त्या 500 मना जरा काजू कतली आणली तर बरं होईल. जीभ अशी कटली ना. जीभ कतली का? मग मंडळी आवला चूल आवला काय तो आळवा म्हणतात. आळवा त्याला. आवला काय आहे? उगा आपला येत नाही आपला बोलता बाय. घ्या भजन घ्या. आणि ये ग विठाबाईन माझे पंढरीचे आई. अरे ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आणि ये ग विठाबाईन माझे पंढरीचे आई. माझे पंढरीचे आई. पंढरीचे आई. पंढरीचे आई. पंढरीचे आई. पंढरीचे चिराडलंय रे भावलो चिराड. काय नाही रे. काय शाप गेला. काय राहिल्या चेंदा मेंदा झाला रे. हे बाबानं काय
काय आपलं ना भजनाची प्रॅक्टिस होईल ही तर अशी वाटत नाही. आपण देवला जागाने प्रॅक्टिस करूया. चालेल, चालेल. ही काय बाई ना प्रॅक्टिस करून द्यायची नाही. चला मी पण येते चला, देवाला. चला. हो, आता तुम्ही आल्यावर तिकडे कशी प्रॅक्टिस तर कशी गोष्ट तुम्ही चला बघू नाही उचला तो, चला मी पण येते. तुम्ही येऊ नका चला द्या, उचला सगळं. द्या, द्या. चला काय करून द्या आणि ना. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आणि ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आणि ये ग. वा वा माहोल. तुम्ही सगळ्यांनी मिळून अशी काय वातावरण निर्मिती केली ना की खरोखरीच असं वाटलं की कोकणातल्या एका घरात बसलोय म्हणून. सुरेख सुरेख. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई. मला सुरुवात करावीशी वाटेल पडद्यामागच्या कलाकारांपासून. आर्ट डिपार्टमेंट ते नारळ आणि गादी आणि पोतं ह्या 3 गोष्टींमुळे एकदम फील आला कोकणाच्या घरचा. आणि त्यासाठी या डिटेलिंगसाठी खूप 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 टाळ्या. आणि मला असं वाटतं की या प्रहसनाचं कॉम्बिनेशनच फार भन्नाट होतं. फार सुंदर वाटलं कानाला ऐकायला. भजनी मंडळी पण एकापेक्षा एक होती. विशाखी अप्रतिम. म्हणजे 2 दिवस वगैरे नाही झालं, आली तुला भाषा पकडलीस आणि कशी पकडलीस आणि त्याच्यात स्वतःचं पण काहीतरी ॲड केलंस. प्लॅटॉनिक मस्त. ये बात. फारच माहोलच घडवला आज तुम्ही. फार मजा आली. दत्तू मस्त. रसिका फार छान. फारच फारच मस्त. तू साडी घेऊन नाचलीस, लाजलीस. फारच अदाकारी फारच सुंदर होती. फार मजा आली. आणि हडकर आणि कंपनीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. एक माहोलला माहोल तुम्ही क्रिएट केला आणि त्यांनी फार मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती. सुंदर. क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, आज ह्या मंचावर एक विशेष योग जुळून आलाय. जगातल्या सगळ्या विनोदवीरांचा आदर्श असलेला, जगण्यातली विसंगती आणि उपहास अगदी नेमकेपणानं पकडणारा महान विनोदवीर चार्ली चॅप्लिन आज या मंचावर अवतरणार आहे. म्हणजेच आपले सगळे हास्यरथी महारथी त्याच्या आठवणी पुन्हा एकदा इथं जिवंत करणार आहेत. आणि चार्ली साकारणार आहे हास्य महारथी समीर चौघुले. चला तर मंडळी, बघूया या हास्य मंचाकडून एका महान हास्यवीराला दिलेली ही मानवंदना.
असा हा परफॉर्मन्स होता. ॲब्सल्युटली शब्दात एक्स्ट्रा एफर्ट टाकून चार्ली चॅप्लिन आणि ही हास्य सर्कस आम्हाला दाखवल्याबद्दल मी अत्यंतिक आभारी आहे तुमची. थँक्यू. आणि या निमित्तानं या स्किटमध्ये अभिमान आणि श्वेता सहभागी झाल्या. तुम्हा दोघांचंही आमच्या हास्य जत्रेत मनापासून स्वागत आणि थँक्यू सो मच. हास्यरसिक सई. टीमवर्क कसं असावं, टीमवर्क असं असावं. सही आहे. मंच कसा असावा, मंच असा प्रोग्रेसिव्ह, एक्सपेरिमेंटल आणि कडक असावा. ये बात. फार मस्त, फार मजा आली. समीरदा, तू जेव्हा आलास तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे एका खूप महान व्यक्तिमत्वाची व्यक्तिरेखा साकारणं, तेही आपल्या मंचावर, ती जबाबदारी खूप सक्षम, ग्रेसफुली आणि परफेक्टली पार पाडलीस. त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. हास्यरसिक प्रसाद. जरा डब कर. पहिली शिट्टी तुमच्यासाठी. अजून ही तुमच्या सगळ्यांसाठी. आणि तिसरी ही गोस्वामी आणि मोठ्यांसाठी. जत्रा सुरू झाली तेव्हापासून मी वाट बघत होतो की सर्कस कधी बघायला मिळेल. आज तो योग आला फायनली. मी आजपर्यंत वाघाची वाघीण पाहिली होती पण वाघाची नागिण नव्हती पाहिली. सम्या, तू आलास त्या क्षणी सर्र झालं काळजात. काय कमाल केलंस तू सम्या. तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझं रिॲक्शन्स आणि त्या सगळ्या ह्युमरच्या मागे सतत कुठेतरी करुणेची झालर होती आणि ती तुझ्या डोळ्यातून क्षणभरही हटली नाही. आणि म्हणून माझे डोळे तुझ्यावरनं क्षणभर हटले नाहीत. तुफान, वंडरफुल परफॉर्मन्स. तुमच्या समोर येणारे 2 लेखक दिग्दर्शक मित्र. बघूया त्यांच्या मैत्रीचे किस्से. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचीच आवडती होस्ट वनिता, उप्र वनिता, स्त्री नारी. मित्रांनो, छपरीवारी मित्र मंडळाने आताच आयोजित केली होती एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल. जगभरातून 9 स्पर्धकांनी याच्यामध्ये एंट्री टाकली होती. जगभरातून कसले, छपरीवाडी मधलेच होते सगळे. पण आता बोलायला लागतं. पण काय ना, 9 लोक कमी नाही आहेत. त्याच्यामधले 7 लोकांना आम्ही जिंकवलेलं आहे. त्याच्यामधल्या 3ऱ्या जोडीला आपण इथे आज बोलवणार आहे. ती जोडी म्हणजे एकदम डेंजर आहे. म्हणजे त्यांच्या दोस्तीचे किस्से आहेत ना, एकदम डेंजर. घाण दोस्त आहेत एकमेकांचे, एकदम बेकार दोस्त आहे. आता तुम्ही बघाच, आपण त्यांना आमंत्रित करतोय. लेखक ओंकार भोजने आणि दिशादर्शक गौरव मोरे यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. दिवसाची ती दिशा बिठरते रात्री थोडी थोडी. चड्डीची चड्डीची हे मॅचिंग जशी परफेक्ट असते चड्डीवरती बॉडी, तशी आमची जोडी. गौऱ्या ओक्याची जोडी, गौऱ्या ओक्याची जोडी, गौऱ्या ओक्याची जोडी, गौऱ्या ओक्याची जोडी. लोकल केबल चॅनलचा TRP आज एकदम वाढणार आहे. म्हणजे या ना सर, बसा ना सर. हा, बसूया. बसा ना सर. बसा म्हणजे 2 खुर्च्या. सर बसा ना, 2-2 खुर्च्या दिल्या आहेत ना सर. नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्या शो साठी कॉम्प्रोमाइज करतो आपण. सर बसा ना सर. अरे बैठ. अरे सर, इथं बस सर. नाही, मी अरे मी भाई दोस्ती आहे भाई, दोस्ती. मला एक जाणून घ्यायचंय, म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली सर? म्हणजे काय केलं सर? सुरुवात लहानपणापासून म्हणजे आमची सुरुवात आहे. आमच्या दोघांचा जन्म एकाच गावातला. काय बोलता सर? एकच शाळा, एकच बेंच, एकच वर्ग. आणि प्रेम पण आम्ही एकाच मुलीवर केलं. अरे प्यार इश्क मोहब्बत तो दिलों का खेल है.
प्यार इश्क मोहब्बत तो दो दिलों का खेल है, बेवजह दुनिया कहती है कि नजरे पापी है, समझने वाले को इशारा काफी है। मी सांगतो ना आता पण छाती ठोकून सांगतो, ह्याच्यासारखा लेखक आणून दाखवा, ढेंगा घालून जाईन, बुकीच मारीन. तर माझा पुढचा प्रश्न आहे की आता तुम्ही ती शॉर्ट फिल्म केली आहे 5 मिनिटाची ती, आई ग सर, ते सुचलं कसं, म्हणजे काय कसं आलं डोक्यामध्ये, म्हणजे एकदम सर? आता डोक्यात लेखक सांग. नाही तू सांग. नाही, तू सांग रे, तू सांग यार. तू सांग ना यार. गौऱ्या हे बघ, अब तुम्ही सांग. झालं काय म्हणजे आम्ही या शॉर्ट फिल्म वरती आहे ना खूप मेहनत घेतली. म्हणजे जवळजवळ 1 महिना. हा 1 महिना. 1 महिना शूटिंग सुरू होतं. 5 मिनिटासाठी? तुम्हाला नवल वाटेल, अरे बापरे 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म 1 महिना शूटिंग कसं काय? क्या बात, म्हणजे एवढं म्हणजे खोलामध्ये जाऊन डिटेलिंग. खूप डिटेलिंग म्हणजे खूप. म्हणजे गौरवला एखादा शॉट असा पाहिजे तर असाच पाहिजे. म्हणजे गवताची 3 पानं पाहिजेत एखाद्या फ्रेम मध्ये, तर गवताचीच 3च पातीच पाहिजेत. क्या बात आहे, मतलब ऐसा भेटत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. 3 पाती गवताची, बाकी दुनिया इकडे तिकडे. डिस्टर्बन्स मध्ये. अरे आणू दे ना, सेटअप माणसांसाठी आहे, माणसं सेटअप साठी थोडी आहे ना. क्या नाही नाही नाही, ह्याचा मोठेपण आहे. काय? फ्रेम तर महत्वाचे आहेतच, पण मी जास्त भर दिला ह्याच्या लेखणीवर. काय डायलॉग लिहिले होते, काळी जसं पिळवटून टाकीन असे डायलॉग लिहिले होते. मी म्हटलं ह्या डायलॉगला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालं पाहिजे. भले किती दिवस लागू दे ना, किती दिवस लागू दे, मी शूट करणार. मित्रा, कागदावर उमटलेलं साहित्य फ्रेमवरही उमटायला हवं हे असं माझं मत. सर, आता ना तुमच्यासाठी शो मध्ये एक सरप्राईज आहे. काय काय? सई तामणकर यांच्याकडनं जुजबी गिफ्ट हॅम्पर आलेला आहे. भाई हा, ये हाथ से लेंगा, ये हाथ से लिखा है मैं स्क्रिप्ट. थांब जरा, डिरेक्टर मी आहे, डिरेक्टर मी आहे, गिफ्ट मलाच मिळणार, कळलं? लोकांचं आयुष्य झालं रे इकडं, तरी त्यांना मिळत नाही जुजबी. द्या बाबा, काय जुजबी गिफ्ट आहे द्या मला. हो, थँक्यू थँक्यू भावा, तुझा मोठेपण दाखवलास. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हे गिफ्ट मी घेतो, थँक्यू सो मच. सर, थँक्यू ओंकार सर, सर थँक्यू सो मच. सर बसा ना, मला बस तुम्हाला ना. पण एक काहीतरी विचारायचं आहे. बस बस. सर, म्हणजे तुम्ही लेखक या सर, ओंकार सर, तुम्हाला कसा सुचला हा विषय, म्हणजे काय लेखक म्हणून काय विचार केला? मी सर, आमचे प्रेक्षक एकदम हे झालेत. हा सांगणार ना मी त्यांना, ते माझ्यापेक्षा इम्पॉर्टन्स आहे त्यांना, काम पाठवा घरी. नाही 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 सर, म्हणजे तुम्ही सांग एकदम ना, फुरसत काय मध्ये बोला, विचारलं ते. पण बोला पण. हा म्हणजे आमचं ठरलं की शॉर्ट फिल्म करायचं ठरलं आमचं, हा. पण विषय मिळत नव्हता. हा, खूप विचार केला आम्ही, शेवटी म्हणजे नाईलाज झाला. मग एक दिवशी आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत बसलो. हा. मग खूप विचार केला, काही मिळत नव्हतं. आणि अचानक आहे ना, मी गौरवच्या चेहऱ्याकडे बघत असताना अचानक गौरवच्या चेहऱ्याकडे बघत असताना मला दुष्काळ शब्द आठवला. मग मी बघत राहिलो, मी आणखी शोधलं. मला लाचारी, उपासमार, दारिद्र्य असं काय काय सुचू लागलं. देन आय डिसाइडेड, मी मिळालं म्हणजे माझा हातच चालू लागला तर मी काय बोलेच ना, मग मी चिंतन केलं खूप. आणि बघता बघता 47 पानांचं स्क्रिप्ट लिहिलं. 47, कॅन यू बिलीव्ह? 47 पानाचं स्क्रिप्ट लिहिल्याने, 47 पानाचं, आणि 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म. तुंबलेला लेखक. मला सांगतो ना, ऐका माझं ऐका, याचं अक्षर बाबा 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 बाबा, इतकं घाण आम्हाला कळेच ना काय लिहिले म्हणून. शेवटी आम्ही भाषा तज्ञांना बोलवलं. त्यांना म्हटलं काय लिहिलं सर सांगा. ते म्हणाले हे घेऊन आम्हाला फॉरेन्सिक लॅबला जावं लागेल. एवढा वाईट मध्ये होता? कमीत कमी 48 वर्ष लागते समजायला, असं बोलले ते. इतकं घाण अक्षरायचं. लेखकांचं अक्षर एकदम असतंच घाण. मॅडम, माझं अक्षर नाही घाण आहे, याचे डोळे घाण आहेत. म्हणजे बघा,
डोळ्यांबद्दल कोण बोलतोय? ए अरे सर हे बघ काय मी मी इज्जत देतो, इज्जत मध्ये बात कर. थांब 2 मिनिटं जरा. हा काय मला सर सर नको. मला याच्या बाजूला बसायचं नाही. मला पैसे बसायचं नाही. अरे सर मला पण नाही बसायच्या बाजूला. सर, नको ना, सर, live मध्ये चालू आहे ना, सर. लाईव्ह चालू आहे ना, लोकांना कळू दे. सर तुम्ही तू काम करतो सर, माझ्या. अरे सर तुम्ही दोस्त होते ना. सर, तू गेला? सर ओंक्या गौऱ्याची दोस्ती मला- तुटायची नाही. सर, अरे सर, अरे सर, तुम्ही- अरे सर, पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत. मला रसिकांना असं सांगायला आवडेल सगळ्या की दोन्ही भाग तुम्ही पाहिलेत आणि ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की सुवर्ण क्षणांचे मानकरीमधला एक समीर चौगुले असलाच पाहिजे असं कुणालाही वाटेल. पण मला असं सांगावं वाटतं की समीरचा चार्ली हा कुठल्याही स्पर्धेत मोजण्यासारखा नाहीच आहे. तो त्याच्या पलीकडे आहे. सो जेव्हा जेव्हा समीर चार्ली साकारेल तेव्हा तो कुठल्याही क्षणांचा मानकरी ठरणार नाही. ते तसं करून आम्हाला त्याला कुठल्या बंधनात किंवा कुठल्याही स्पर्धेत त्याचा तो परफॉर्मन्स अडकवायचा नाही. सो कुठलाही गैरसमज नको समीर. येस. आमिर पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत. अगं अगं आई ओंकार भोसले. दोघांनाही मिळत आहे पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. आणि मंडळी याचबरोबर आज इथेच थांबतो आहोत. भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. परंतु तुम्ही बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार अर्थात आठवड्यातून 4 वेळा रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.